स्ट्रायकिंग वर आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय डॉक्टर मनीष आपण पाहतोय नो स्ट्रायकिंग वर. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जयदुर्गा सुरई टीम संघाचा गोलंदाज पूर्ण तयारी करताना विजय. वेल सेट केलेले आहे अल्पेशने. 12:21 झालेले आहेत. आणि पहा तुम्हाला प्रत्येकी संघाला एका डावासाठी 17 मिनिटं इथे देण्यात आलेली. 18वा मिनिट जेव्हा सुरू होतो तेव्हा तुम्हाला 2 खेळाडू ट्रेटिया सर्कलमध्ये एक्स्ट्रा लावावे लागतील. या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. 15 मिनिटावरून 17वर केलाय कारण की जिथे ब्रेक घेतला जातो पाणी मैदानामध्ये ते म्हणून 17 मिनिटं दिलेले आहेत. 18वा मिनिट जसं सुरू होईल तसं लगेच 2 खेळाडू ट्रेटिया सर्कलमध्ये आतमध्ये घेतले जातील. सिग्नल पंचांकडून आलेला आहे की मॅच ऑन. विजय फिरकीचा बादशाह गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 1 2 3 अँड स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू षटकातील. बॅटर महेंद्र सज्ज होत आहे. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं, पंच करायचं होतं आणि आता रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. मनीष हा खेळाडू बाद झालाय. बडा विकेट. स्वस्त्यामध्ये आउट झाले. गोल्डन डक वर आउट झाल्यात. खाताही न खोलता तंबू मध्ये परतले आहेत फलंदाज मनीष. थोडस स्लीप झाले होते. महेंद्र आवाज देखील दिला होता की थांबायचं आहे, मात्र धाव इथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओ कहते ना लालच बुरी बला आहे तिथेशी फसला गेलाय. डॉक्टर मनीष बॅक टू डगआउट. निराश पावलाने जाताना आपण पाहतोय. डॅनी क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. डॅनीला चांगला खेळावा लागेल. चांगली सुरुवात झाली आहे. रनआउटचा विकेट मिळालाय. पूर्ण तयारी के साथ या स्पर्धेमध्ये उतरली आहे जयदुर्गा सुरई. सायमनला आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये लॉंगॉनला मुकेश पाटील. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये आहे. विजय चांगला खेळ करावा लागेल खरबाव संघाला. 45-50 धावांचा हा टार्गेट देखील चांगला आहे. विजय पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय पहिला चौकार. सुरुवात चांगली झाली आहे आता खरवा संघाची आपण म्हणू शकता. आनंदाचं वातावरण सध्या तरी वेताल कोपर संघाच्या चेहऱ्यावर, कारण की लागोपाठचे 2 सामने जिंकलेले आहेत. कोपर संघाने कुठेही जाऊ नका. 2 वाजता तुमची इथे रिपोर्टिंग पुन्हा दाखवायची आहे, कारण की आज मेगा फायनल आहे. 9 मॅचेस टोटल होणार आहेत. पुढचा चेंडू विजय. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे. मात्र सध्या तरी महेंद्र चौकाराने अटॅक करताना श्री गणेश धावानं सुरुवात झाली आहे खरबाव संघाच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव समाधान मात्र. मनोज डॅनी स्ट्रायकिंग वर आता तुम्हाला पाहायला मिळते. धावा झाल्या धावफलकावर 5 धावा. 1 विकेट गमावला गेला खरबाव संघाच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा नक्कीच आपण केली होती प्रदीप जोशी यांच्या सोबत की काही खेळाडू येत नाहीयेत संघामध्ये खेळण्यासाठी. काही जणांचा जॉब आहे. मात्र रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी देखील खेळाडू थोडंसं लेट उशिराने पोहोचलेत खरबाव संघाकडे. मात्र जे आहे त्याच्यावरच त्यांना खेळावं लागेल. चाचणी स्पर्धेमध्ये देखील त्यांचे खेळाडू कम आले होते. उप तालुका प्रमुख चषकामध्ये देखील त्यांचे खेळाडू कम आले होते. कोणगावच्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचे प्रयत्न राहिले होते. मात्र इथे जे काही उपस्थित आहेत त्यांना चांगला खेळावा लागेल. चेंडू हवेमध्ये. ओ चेंडू सीमा पार. येते चौकार. 1-2 चौकार. चार धावाने आता इथे खाता खोलला जात आहे. मनोज डॅनीज 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
एक काल होतं खारबाव संघाचं, ज्याने भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. तो दबदबा पुन्हा करावा लागेल. ओ फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. बंद्रा मारुती काल्लेर आणि आई गावदेवी वडगर टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा आपण अल्पेश गायकवाड यांना, आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनने आपली तयारी करावी. फायनली एक मोठा हिस्सा आहे आपण बघितला. 3 षटकांच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना भोगावं लागलं, तर मात्र चांगलं काम केलं कोपर संघाने आणि तो सामना जिंकला. 500 रुपयाचं पारितोषिक आहे डॅनीसाठी प्रमोद भोईर साहेबांच्या माध्यमातून. षटकाराची हॅट्रिक येईल का? सुरुवात झाली आहे आता. हा पुन्हा चेंडू हवेमध्ये, मात्र थांबावा लागेल इथे डॅनीला. चांगली झेल. मला वाटतं प्रमोद भोईर यांचे 500 रुपये कुठेतरी डोकेदुखी ठरले गेले खारबाव संघाला. बॅटर आउट. धावसंख्या धावपलकावर 15 धावा आहेत आणि विकेट मिळाला. पहिला पॉवर प्लेचं षटक समाप्त. एक चांगली सुरुवात खारबाव संघाचे विकेट गेल्यात, मात्र सुरुवात चांगली झाली आहे. चांगलीच इथे गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र त्याच्यामध्ये विकेट देखील आले आणि धावा देखील खर्च झाल्या. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज मनोज म्हात्रे. राकेश गोलंदाज आणि मनोज म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच महेंदरला शेवटपर्यंत थांबावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, 40+ धावा बनवाव्या लागतील. आज पूर्णच्या पूर्ण टीम तयारीमध्ये आली आहे. जयदुर्गा सुरे ही 15 ते 16 खेळाडू स्कॉट मध्ये पाहायला मिळतात. 11 खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकाला सुरुवात. 12:22 पहिला चेंडू टाकला होता. ओ स्लोअर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये चेंडू आणि आता गॅप मधून चाललाय. चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न झाला नव्हता आणि पंचांकडून 4 धावांचा इशारा येतोय. चौकार. प्रयत्न करायला हवे होते तिथे. चेंडू भरपूर काल हवेमध्ये होता. बाजूला डाईंग आहे आणि त्याचा जो धुवा जो आहे तो सध्या मैदानामध्ये त्याचंच कारण बनू शकतो. तिथे धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 19 धावा धावफलकावर. महेंद्र प्रयत्न करतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात. आता कुठेतरी षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मनोज डॅनी निराश होऊन तंबू मध्ये गेले होते. पुढचा चेंडू राऊंड विकेटने. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा, मात्र शतरक्षक आहे. जागा चांगली निवडली नव्हती महेंद्र याने. अजून एक धक्का लागले. विकेट नंबर 3चं पतन होत आहे. बॅटर आउट. आज कोपर संघाला देखील ठाऊक आहे आज वार रविवार आहे, मात्र आज संकष्टी आहे. कारण की गोवा नाका म्हटलं की प्रसिद्ध नाका आहे पिंपलकर गोवा. खूप मोठे मोठे धाबे आहेत. शिवानी धाबा फेमस धाबा आहे. मात्र आज संकष्टी असल्यामुळे केली आणि सफरचंदवर जोर घेतली आहे. उपासाचा फराळच तोच आहे, केला आणि सफरचंद. नवीन फलंदाज संजू येत आहे. संजूला चांगला खेळावा लागेल. खेळपट्टी पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल. अजून एक भरपूर चेंडू बाकी आहे षटकामध्ये. 16 चेंडूचा खेळ सध्या अजूनही बाकी आहे. 30 या सर्कल क्रॉस होणे अगोदर बॅटर लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. आपण आपला देखील वेल सेट करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या खारबाव टीम. राकेश
फ्लॅट डिलिव्हरी स्वीप केल्या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅक टू बॅक अजून एक झटका लागलाय टीम कारभाव संघाला बॅटर आउट गोविंद उर्फ लारा काय फिल्डिंग करताय अग्री 11 टीम जेव्हा तयार झाली होती त्या खेळाडूला आपण खेळताना बघितला होता तोच खेळाडू सध्या वय 40 गाठली आणि 40 क्रिकेट खेळतोय एक काल गाजवलं या खेळाडूने चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली गोविंदच्या माध्यमातून लारा चांगले झेल पकडण्यात आलेले आहेत हॅट्रिक वर आहे विकेटची हॅट्रिक होईल का राकेशच्या माध्यमातून पाहूया आपण आणि आता नवीन फलंदाज जितू आलेला आहे पुढचा चेंडू राकेश हॅट्रिक ऑन आहे पुन्हा एकदा एम एस धोनीच्या अंदाजामध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलंय काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे हलकासा मिसफील्ड दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आता ही सुरुवात होती मी जितो की 2 धावाने खाता खोलते टीमची धावसंख्या 21 धावा 21 हा आकडा पुन्हा एकदा आलेला आहे आजच्या दिवसातील जितू फायटर आहे मात्र जितूला फायटिंग करावीच लागेल चेंडू सोबत हा संकष्टी आहे गणपती बाप्पाचा आकडा खारबाव संघासाठी लकी ठरू शकतोय का पाहूया 21 मोदकांचा नैवेद्य संध्याकाळी दाखवतील का ओ फ्लॅट डिलिव्हरी लोअर फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये मात्र थ्रो राकेशचा कुठेतरी फलंदाजाच्या अंगावर गेला होता आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता धाव घेतली गेली नाहीये डॉट चेंडू काही गोलंदाजी क्लास गोलंदाजी पाहायला मिळेल या षटकामध्ये पहिल्या चेंडू चौकार आला होता असं वाटलं होतं की 15+ धावा येतील मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे आणि चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते आहे पुढचा चेंडू लेग कटर करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय पुन्हा एकदा गोविंद चेंडूला फील्ड करतोय आणि थ्रो देखील चांगला येतोय फक्त एकच धाव घेता आली इथे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राकेश भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत षटकाची समाप्ती 2 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या 22 धावा 11ची सरासरी गाठते टीम आई कालिका माता खरबाव 2 षटकानंतर कंपल्सरी स्ट्रॅटेजिक टाइम ब्रेक आहे तुम्ही 2 षटकावर जर पाणी घेत नाहीत तर मग पंचांना विचारूनच पाणी मैदानाच्या मध्ये घेऊन या आपण अशा भिवंडी ग्रामीण असोसिएशन पोर्टेबल संघटना आहे त्यांच्या माध्यमातून स्टिक वॉर्निंग आहे आणि सूचना आहेत लक्षात घ्या तुम्हाला कंपल्सरी 2 षटकानंतर आहेच ब्रेक तुम्ही तेव्हा देखील पाणी मैदानाच्या मध्ये घेऊ शकता वेलकम पाहुण्यांची उपस्थिती होत आहे राकेश भोईर ग्रामपंचायत सदस्य आपल्या मध्ये जुळत आहेत साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेबांच्या माहिती करता की सदर सामना जो सुरू आहे मैदानामध्ये एका बाजूला सुरई आणि दुसऱ्या बाजूला खारबाव पहिला चेंडू यॉर्करने सुरुवात करायची होती गोलंदाज सुनीलला एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे आणि आता दुसरा धाव चोरला गेलाय कारण की थोडंसं हलकसं मिसफील्ड झाला होता आणि त्याचं कारण जितूने बघितलं आणि दुसरा धाव लगेच वेगाने पूर्ण केली आहे 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहे 24 धावा 24 रन बन चुके 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई कालिका माता खारबाव सध्या सामना सुरू आहे मैदानामध्ये जयदुर्गा सुरी फिल्डिंग करत आहे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सध्या तरी योग्य निर्णय धावा झालेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये देखील 2 धावा सुनीलच्या पहिल्या चेंडूवर घेण्यात आलेल्या आहेत खारबाव संघाच्या माध्यमातून 40+ धावा झाल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्की हुक होता एक धाव आली आहे चांगली फिल्डिंग मुकेशची पाहायला मिळत आहे फक्त एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे आज धावा झालेल्या धावफलकावर
25 धावा. सिल्वर जुबली 25. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग देखील आपण पाहतोय. आज 14 ते 15 खेळाडू सुरई संघाचे, त्याच्यामध्ये हनुमान पाटील नक्कीच 13वा म्हणून डगआउट मध्ये बसलेले आहेत. आमचे मोठे बंधू धावा धावपलकावर आहेत 25 धावा. सुनील चांगली गोलंदाजी करतोय, कमालीची गोलंदाजी आहे. शॉट अँड पनिश ऑन साईडला, मध्ये सायमंड आहे तिथे, चुकी होणार नाहीये. धक्का लागलाय टीम खारबाव संघाला. बॅटर आउट. विकेट विकेट विकेट, 5 विकेट. अर्धा संघ निम्म इथे आपण पाहतोय डगआउट मध्ये. चांगला खेळ तरी आपण पाहतोय सुरई संघाच्या माध्यमातून. जयदुर्ग सुरई ग्रामीणच्या संघामध्ये देखील भरपूर मोठा खेळ मुकेश पाटीलने केला आणि आज 40+ गाठल्यानंतर त्यांना आपण पाहतोय सुरई टीम संघामध्ये मिड विकेट क्षेत्रावर धावा आहेत. धावपलकावर फक्त आणि फक्त 25 धावा. 5 विकेट गमावलेले आहेत. विकेट कुठेतरी थांबवावे लागतील खारबाव संघाला. असं वाटतं की आज प्रदीप जोशी यांची देखील बारी येईल बॅटिंगची. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सुरू आहे सध्या मैदानामध्ये. काल एका संघाला 9 पर्यंत बॅटिंग मिळाली होती. ऑल आउट करण्याच्या तयारीमध्ये होता संघ, मात्र धाव घेतली गेली नव्हती. पुढचा चेंडू सुनील, पुन्हा एकदा ऑफ स्टिकला हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंप सोडून जातोय. पंचाकडून वाईटचा इशारा होत आहे. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या धावपलकावर 26 धावा. 26 रन, 5 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम खारबाव. वेलकम भद्रा मारुती काले, राजन पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळायचा होता, स्विंग अँड मिस. गती भरपूर वाढवली गेली या चेंडूवर. अगदी लेन लाईन मध्ये चेंडू टाकला गेलाय. डॉट चेंडूने इथे पाहतोय आपण. विकेट किपिंग त्याहून चांगली पाहायला मिळाली. इतकं सोपं नाही जेव्हा एखादा गोलंदाज वेगाने चेंडू टाकत असतो आणि त्याला अडवणं, कलेक्ट करणं. सुनील पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र आहे आणि सरळ त्याच्या हातामध्ये. 6व्या विकेटचं पतन झालेलं आहे. ते फलंदाज बाद. नक्कीच जितूचं लक्षण होतं. जितू दुसरं धाव देखील घेण्याची तयारी करत होते, मात्र चांगली झेल पकडली गेली आहे. 6वा विकेट. असं वाटलं नव्हतं की खारबाव संघाची ही परिस्थिती येईल या पहिल्या डावामध्ये. खेळाडूची कुठेतरी कमी होती. सुरुवातीला 5 ते 6 खेळाडू आले होते आणि प्रदीप जोशी यांनी निर्णय घेतला की आम्ही पहिले प्रथम बॅटिंग करू, तोपर्यंत आमचे खेळाडू पोहोचतील, हाच उद्देश होता त्यांचा. मात्र खेळाडू आल्यात, मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये. आता नवीन फलंदाज संदेश, नक्कीच चांगला खेळ करावा लागेल संदेशला. चौकार षटकार नेहमी त्याच्या बॅट मधून आल्यात. बादशाह आहे, मात्र सध्या तरी ती कामगिरी करावीच लागेल. 40+ धावा चांगल्या असतील या डावामध्ये. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चालला सीमा रेखा पार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. चेंडू सीमा पार षटकार. मला असं वाटतं की आमचे अंपर भाऊ पाटील यांचे बंधू आहेत. क्या बात आहे. षटकारांची हॅट्रिक साठी 1000 रुपये. काय नाही, ते मग घरी गेल्या वापस घेतील, मग त्याचं काहीच जमणार नाही. तर षटकाराने षटक समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या धावपलकावर 32 धावा. 6 चेंडूंसाठी तुमच्याकडे आता वेळ फक्त आणि फक्त 4 मिनिटाचा आहे. चला आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे बोलणार आहोत. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय दयानंद भंडारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य राकेश भुईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान करूया. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय प्रभाकर भुईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, एक युवा नक्कीच उद्योजक आहे. राकेश भुईर ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. हा स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केला जात आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच राकेश. असंच प्रेम या पिंपलघर गावावर आणि संघावर असंच तुमचं असू द्या.
धन्यवाद. गोलंदाजीमध्ये गोलंदाज शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी आपण पाहतोय मुकेश. मोठा फटका केला जितूच्या बॅट मधून देखील मोठा फटका आलाय, मात्र त्याहून सुंदर अशी झेल पाहायला मिळाली आणि बॅटर आउट. सायमनने पहिल्या चेंडू पहिला विकेट घेतलाय. तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. देवानंद भंडारी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आयोजन कमिटी आपण करायचं आहे. कालेरगावचे उपसरपंच आहेत आणि क्रिकेटवर त्यांचं जीव की प्रेम त्यांचं पाहायला मिळतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. साहेब आपण आलात. उपाध्यक्ष आहेत भिवंडी 40+ संघटनेचे, त्यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे आयोजकांच्या वतीने. थँक्यू सो मच. आपल्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा आहेत. बंद्रा मारुती काल्ले टीम संघासाठी ते खेळणार आहेत. नाना गोंदले. रात्री 12 वाजले तरी देखील कबीर निर्मल चषकामध्ये देखील त्यांच्या शुभेच्छा आल्या होत्या आणि इथे देखील आलेल्या आहेत. बंद्रा मारुती काल्ले टीम आलेली आहे आणि आई गावदेवी वडगड टीम देखील तयारीमध्ये आहे. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं कारण की शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वारंवार अनाउन्समेंट करणार नाहीये. फायनलचा दिवस आहे. सर्व संघांनी वेळेवर या. मुकेश गोलंदाज. विकेट क्रमांक 7वा विकेट परतीचा प्रवास करताना बघितला आपण. राजन नवीन फलंदाज आलाय. टर्न केलाय चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव आणि स्ट्राईक दिली इथे फलंदाज संदेशला. संदेश पाटील मैदानामध्ये. एक संदेश पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सध्या तरी षटकार आलाय संदेशच्या बॅटमधून. रेकॉर्ड बनते ही तुटने के लिए. एखादा रेकॉर्ड बनवेल का मुकेश पाटील? सायमनच्या अगेन्स्ट षटकारांची हॅट्रिक होईल का? एक आलाय ऑलरेडी संदेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. स्विंग चांगला आहे बॅटचं, मात्र फुटवर्कने साथ दिला नाहीये आणि आता इथे 2 धावा मिळणार नाहीये. थ्रो चांगला आहे. 8वा विकेट कारभार संघाचा. फलंदाज बाद. शायद ही आज बल्लेबाजी के लिए प्रदीप जोशी भी आएंगे, कारण की 8वां विकेट पडलाय. क्या बात आहे. आज जर प्रदीप जोशी जर बॅटिंग करताना पाहायला मिळतील तर प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये. तुम्ही षटकार लागल्यानंतर 2000 देणार तर धावे मागे पैसे दिले तर काय हरकत नाहीये. चौकारासाठी 1000. हो माय गॉड. नवीन फलंदाज पिंटू कारभारी आलाय. पुढचा चेंडू. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज गोलंदाज मुकेश झेल ड्रॉप करतोय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावर एकच धाव मिळते संदेशला. धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 35 धावा झालेल्या धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी करताना आपण पाहतोय मुकेशला. कंट्रोल गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आहे. 3च धावा खर्च केल्यात. विकेट देखील मिळाल्यात या षटकामध्ये देखील. पिंट्या आणि संदेश प्रयत्न करतोय की कसं तरी येणाऱ्या 2 चेंडूवर हा 40चा आकडा गाठला जाईल या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. बंद्रा मारुती काल्ले टीम आपली रिपोर्टिंग केलेली आहे. आई गावदेवी वडगड संघाच्या कॅप्टनने अजून रिपोर्टिंग केली नाही. अल्पेश गायकवाड यांच्याकडे. वेलकम जय मामा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वडगड संघ देखील आलाय. सायमन वेल कमी आहे आपल्याकडे, लक्षात घ्या. पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रावर. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. वाईट थ्रो फेकला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता तिसरा धाव देखील संदेशचा प्रयत्न होता, मात्र 2च धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 37 धावा.
शेवटचा चेंडू आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पाहुण्याच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश पाटील सायमन. शेवटचा चेंडू टाकताना या स्लॉगरचा चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. सेफ लँडिंग होत आहे. एक धाव पूर्ण, दुसरं धाव पूर्ण करतायत. तिसरं धाव संदेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. संदेश धावू शकतो मात्र पिंड्या धावू शकत नाहीये. तर रनआउट होते पिंड्या. तर अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर 2 धावा. टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 39 आणि 40 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामागे 10 धावा बनवायचे आहेत. जयदुर्गा सुरई टीम संघाला एक ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण सन्माननीय पाहुण्यांना आपण घेऊन जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. सन्माननीय राकेश भुईर ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतोय का आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आम्ही करतोय. सन्माननीय बंडू पाटील आहेत सोबत आणि त्याचबरोबर राकेश भुईर ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. बंद्रा मारुती काल्लेर टीम एक चांगला संघ आहे. एक काल गाजवलाय 40+ संघटनेच्या माध्यमातून. मात्र यावर्षी ट्रॉफी पासून दूर आहे. प्रयत्न त्यांचे आहेत. हेड अँड टेल सेमीफायनलची ट्रॉफी उचलली मात्र फायनलच्या ट्रॉफीसाठी प्रयत्न आहेत काल्लेर संघाचे. मात्र पाहूया टॉस टेल असा कॉल आहे काल्लेर टीमचा आणि आलेल देखील टेल आहे. नक्कीच पाहुण्यांनी बसून घ्यायचंय. राकेश भुईर आणि बंडू आपण बसून घ्यायचंय. नाणेफेकी जिंकली आहे. टॉस तर जिंकला. मॅच जिंकावी लागेल त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. काय अपेक्षा टीमला काय सांगणार इथून. अपेक्षा तर भरपूर आहेत सगळ्यांकडनं. नाणेफेकी जिंकले काय निर्णय. क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. वडगड संघाचा कुठेतरी क्रिकेट थोडंसं कमी पडतोय अजूनही 40+ संघटनेमध्ये. पूर्ण टीम आली आहे. नक्कीच यावेळेस पूर्ण टीम आहे आणि यावेळेस चांगला परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न करणार. आणि तसेच इथं पिंपलकर आयोजित सामने खेळवण्यात आलेले आहेत. ते एकदम चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. किती लक्ष उभं करणार आहेत काल्लेर टीम संघाबरोबर. कारण की 4 षटकाचा सामना आहे. प्रत्येक संघाचा विचार असतो की 50 धावा एक चांगला सेफ टार्गेट आहे. मात्र तुम्ही किती धावा बनवणार. नक्कीच जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करणार. आपल्या संघासाठी शुभेच्छा. वेळ कमी आहे मित्रांनो. आजचा फायनलचा दिवस आहे. टॉस बंद्रा मारुती काल्लेर संघाच्या कॅप्टनने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावाला सुरुवात पुन्हा एकदा तुम्हाला कॉम्बॉक्स मध्ये घेऊन जातोय. मित्रांनो फार दुःखद नक्कीच निधन झालेलं आहे.
श्रीराम गजानन पाटील सर यांचे सुपुत्र चिरंजीव आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सर्व आहेत डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील यांचे आज रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 सकाळी 8 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेलं आहे. पहा मित्रांनो, आपण जेवढा टेन्शन घेतो ना तेवढा त्रास आपल्या मनाला आणि आपल्या डोक्याला आणि त्याहून आपला जो हार्ट आहे त्याला पोचला जातो. फार टेन्शनचा हा काल आहे आणि नक्कीच खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी नक्कीच घ्या. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. नक्कीच आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्यापासून देवाच्या घरी गेलेले आहेत, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच सामन्याला इथे सुरुवात करूया. लक्ष्य जो आहे 40 धावांचा, प्रति षटकामागे 10 धाव बनवायचे आहेत. नक्कीच मॅच कडे बोलूया आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुभाष आणि आपण पाहतोय मनीष, दोन खेळाडू आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी डॅनी मनोज गोलंदाज आलेला आहे. सामना रंगतदार होईल, सामना खूप चांगला होईल. टाइम ऑन अल्पेशने सांगितलेलं आहे की घड्याळामध्ये टाइम झालेला आहे 12:53 पहिला चेंडू टाकला जात आहे. डॅनी पॉवर प्लेचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, महेंद्र चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. चांगली सुरुवात जयदुर्गा सुरई टीम संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय ऑन साईडला, चेंडू चालला सीमेच्या दिशेने. ओ, झेल सोडली गेली आहे. फिल्डिंग चांगली राहिली आहे. 2 धावा पूर्ण, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट उशिराने पोहोचला गेला, त्याचं कारण इथे धावा कंप्लीट केलेल्या आहेत 3 धावाने धावपलकावर 4 धावा तुम्हाला पाहायला मिळते. मनीच देखील खातं ओपन होत आहे. चांगला प्रयत्न होता, तिथे प्रयत्न करावेच लागतील. 40 धावा वाचवायचे आहेत. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील देखील जुरला गेलाय. पिंपलगड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉच चेंडू टाकला गेलाय. कमबॅक, कमालीचा कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज ऑर्गनाइज कमिटी पूर्णचे पूर्ण इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा पॅचची एक चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही तिथे, मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे सुभाषच्या माध्यमातून. धावसंख्या 5 धावा धावपलकावर. 40 धावा बनवायचे आहेत, प्रति षटकामागे 10 धाव बनवायचे आहेत. पहिल्या 4 चेंडूवर इथे 5 धावा पाहायला मिळत आहेत. मनीष आणि सुभाष ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. डॅनी वेगाने टाकलेला हा चेंडू, सुंदर असा गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय चौकार. चौकाराने धावा धावपलकावर झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 9 धावा. विकेट नाहीये, सुरुवात चांगली आहे. धमाका पाहायला मिळतो जयदुर्गा सुरई टीम संघाच्या माध्यमातून. भरपूर पाहुणे येत आहेत. पाहुण्यांचा विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. जितके बॅनर लावलेले आहेत ना मित्रांनो, त्याच्याहून अर्धे पाहुणे आतापर्यंत आलेले आहेत आणि अर्धे जे आहेत संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. पुढचा चेंडू डॅनी प्रयत्न करतोय, मात्र चौकार आला होता मागच्या चेंडूवर.
वेलकम गणेश पाटील. मनोज डॅनी कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावं लागेल. 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा कंट्रोल स्ट्रोक पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅकअपला आहे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय. बॅटर सुरक्षित आहे सुभाष. फक्त एकच धाव घेता आली इथे. म्हणजे जी सरासरी गाठायची होती ना जयदुर्ग सूर्य टीम संघाला ती मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये. बिनबाद जिंदाबाद 10 धावा बनवल्यात आतापर्यंत सूर्य टीम संघाने. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. प्लीज कॅप्टन प्रदीप जोशी आणि महेंद्र. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. 40 धावा बनवायच्या आहेत, अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. चांगली सुरुवात करून दिली आहे मनीषने. आणि त्याचबरोबर सुभाष देखील चांगला साथ देते खेळपट्टीवर. 2 चौकार, 1 चौकार आला होता आणि 3 धावा आल्या होत्या. 8 धावांवर खेळत आहे मनीष. आयोजकांचा भरपूर प्रतिसाद राहिला या स्पर्धेला. सर्वचे सर्वच उपस्थित असतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आज रविवार आहे तर सर्वचे सर्वच आलेले आहेत तिथे आयोजक. आई गावदेवी पिंपलगड टीम आपण पाहताय. आज शेवटचा दिवस. जसं आपण गावामध्ये जेव्हा सप्ताह बसतो 6 ते 7 दिवसाचा, मग काळ्याचं कीर्तन जेव्हा असतं तेव्हा भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी जसे जमतात ना तसे आज सर्वच जमलेले आहेत. आफाडची मेहनत घेतली ते आम्हाला माहीत आहे, त्यांची आपण नावं आवर्जून घेत असतो. आता आज सर्वचे सर्व उपस्थित आहेत. डॉट चेंडूने जितूनच सुरुवात केली गोलंदाजीला. अशीच गोलंदाजी करावी लागेल. पाहूया फायटर बॅक करेल का संघाला. चांगला स्ट्रोक समोर केलाय. शतरक्षक वेगाने पोहोचतोय. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय आणि बॅटर आउट. सुभाष बॅक टू डग आउट. पहिला झटका लगता हुआ टीम सुरई को. दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुभाष बाद झालाय. नवीन फलंदाज मुकेश पाटील सायमंड मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. एक हार्ड हिटर आहे. नक्कीच चांगला खेळ होईल हीच अपेक्षा आहे. चाचणी स्पर्धेमध्ये थोडंसं निराश केला होता मुकेशने, मात्र आज एक संधी आहे. जे दादा संघ आहे, जे चॅम्पियन संघ आहेत ते या स्पर्धेमध्ये नाही आहेत. म्हणजे तुम्ही इथून ट्रॉफी जिंकू शकता. नवीन एक चॅम्पियन पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. कोणगाव संघाने 2 ट्रॉफी जिंकल्या. तिसऱ्यामध्ये त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले. 2 प्रथम पारितोषिक आणि एक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कोणगाव संघाच्या नावी आहे. त्यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम नंबर 2 वर आहे. सोडून दिलाय ऑफस्टिकचा चेंडू. विकेट किपरने केली आहे चुकी, मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा वाईट आलाय. क्विक थ्रो, थोडासा वेग आणि लांब टप्पा आणि पंचाकडून वाईट. वाईट +2, 3 धावा. दुष्काळात 13वा महिना. धावा ऑलरेडी कमी आहेत. धावा झालेल्या आहेत 14 धावा, 14. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. बॅटवर व्यवस्थित इथे आला नाहीये. स्क्वेअर लेगला पंचांच्या ठीक बाजूने चेंडू निघून गेलाय. 1 धाव इथे कंप्लीट होत आहे. सन्माननीय ज्येष्ठ नागरिक सुदाम पाटील साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग सोडून गेलाय, वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. या धावा देखील थांबाव्या लागतील खारबाव संघाला. ऑलरेडी धावा कमी आहेत. माइंड सेट करून गोलंदाजी करावी लागेल. आपण इतक्या दुरून आले तर मग जिंकावत लागेल. या उद्देशाने खेळ होणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका, घुटना टेक और सिक्सर देख. सायमन ऑन फायर नाव. मुकेश पाटीलच्या बॅट मधून येणारा हा षटकार. मजबूत काठी के बल्लेबाज है. जितना उनका बदन मजबूत है उतना लंबा सिक्सर है. 22 धावा धावफलकावर आता झालेल्या आहेत. जितूच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहायला मिळाला. दबावामध्ये टीम पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. फक्त 18 धावा आता राहिलेल्या आहेत इथून जिंकण्याकरिता सुरेश संघाला. पुढचा चेंडू जितू कमबॅक करेल का? पुन्हा एकदा सुंदर असा स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव पूर्ण केला गेलाय. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 23 धावा. 23 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू जितू. समोर सज्ज होते फलंदाज मनीष. समोर खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आज वार रविवार आहे, उपवास आहे आणि मुकेश वारंवार धाव घेण्यासाठी वेगाने धावतोय. संकष्टी असल्यामुळे नक्कीच विटामिन सी आणि धावा झाले धावफलकावर 25 धावा. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुपारचं भोजन आयोजकांचं आलेलं आहे. आमचे कॅमेरामॅन, डीजे ऑपरेटर, स्कोरर, समालोचक आणि अधूनमधून आमचे आयोजक आपण भोजनाचा लाभ घ्यावा. चला 12 चेंडू 15 धावा अजूनही वाचवायचे आहेत खारबाव संघाला. सायमनचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. चेंडूची चांबडी लोलवली जाते. सध्या तरी सुरेश संघाच्या माध्यमातून 2 मोठे फटके आलेत. एक चौकार आला होता, एक षटकार आला होता. जास्त नाही, 40 धावा बनवायचे. इथून गोलंदाजाला एकच आदेश दिला असेल महेंद्रच्या माध्यमातून की विकेट टू विकेट गोलंदाजी करायची आहे. फुटवर्क साथ देत आहे मुकेशला. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या संघांसाठी खतरे की घंटी देखील वाजू शकतो हा खेळाडू. जर आज सामना सुरेश संघाने जिंकला तर येणाऱ्या पुढच्या संघाला डोकेदुखी ठरू शकतो जयदुर्गा सुरेई. तिसऱ्या षटकासाठी फक्त 4 मिनिटं राहिलेत. लक्षात घ्या खारबाव टीम. पिंट्या गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू राऊंड विकेटने. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरवर क्षेत्ररक्षक हलकासा मिस फील्ड आहे. ऑलरेडी धावा कमी आहेत. मिस फील्ड वारंवार पाहायला मिळत आहेत. म्हणून नेहमी मी सांगत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये की प्रत्येक संघाने वेळेवर या. फुटवर्क कुठे साथ देत आहे, खेळपट्टी कोणत्या प्रकारे फलंदाजांना साथ देते, गोलंदाजाला बेनिफिट आहे की नाही, आउटफील्ड कोणत्या प्रकारे इथे चालला आहे, फास्ट आहे की स्लो आहे, या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. पिंट्या. पुढचा चेंडू. फुलटा चेंडू. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला फील्ड करतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. गोवा पिंपलगर प्रसिद्ध गाव आहे. ताडी माडी केंद्र या गावामध्ये जास्त प्रमाणात याच्या अगोदर देखील आपण बघितलंय आणि आताही मिळत आहे. धावसंख्या 29 धावा. पिंट्या. विकेट घ्यावं लागेल या चेंडूवर. फुलटा चेंडू ऑन साइडला.
गॅप मध्ये चालले चेंडू, थांबणार नाहीये, सीमा रेखा पार, येतोय चौकार. काम 25 केलंय ते सायमनने, एक तर्फा केलाय मॅचला. आपण पाहतोय सुरई ही टीम नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या झाली आहे 33 धावा, फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का, प्रयत्न करेल का पिंट्या, 5 ते 6 धावा वाचतील का, आज प्रयत्न करावा लागेल पिंट्याला. यानंतर वडगर आणि काल्हेर संघाने आपली तयारी करायची आहे, कारण की मॅच जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आली आहे. कारण की अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 धावा डिफेन्स करायचे आहेत खारबाव संघाला. मॅच बनू शकते, फक्त मुकेश पाटीलचा विकेट महत्वाचा असेल या मॅच मध्ये. पिंट्या गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाजी करता येता, समोर बॅटर सज्ज होत आहे मुकेश. फुलटा चेंडू ऑन साईडला, चेंडू हवेमध्ये खेळलाय. ओ मिस, जेल सोडली गेली आहे आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण करतायत. कम से कम 1.5 ते 2 लिटर पाणी नंतर होईल मुकेश पाटील यांचं मॅच संपल्यावर. ज्या प्रकारे धावतायत मैदानामध्ये, संघासाठी संघर्ष करतोय, धावा बनवत आहे. आज रविवार आहे, चांगल्या संघावर सध्या वार केलाय खारबाव संघावर. एक मजबूत टीम आहे, किलर स्टिक टीम आहे भिवंडीची, कुठेतरी स्ट्रगल करत आहे चालू हंगामामध्ये. खेळाडू जमत नाहीये वेळेवर आणि त्याचं कारण बनते प्रत्येक स्पर्धेमध्ये लेट रिपोर्ट होत आहेत आणि टॉस जिंकल्यानंतर मग निर्णय असतो तो बॅटिंग. प्रत्येक संघाचा नक्कीच प्रयत्न असतो की टॉस जिंकला की शतरक्षण घेतला तर मग चेसिंग चांगली होत आहे. आउट मुकेश, विकेट मिळालाय. मात्र धावा फक्त आता इथून आहेत ते म्हणजे 5 धावा. हा जर चेंडू डॉट आला ना, मग शेवटच्या षटकामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकतं खारबाव संघाच्या माध्यमातून. कारण की शेवटचा गोलंदाज खूप चांगला गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे खारबाव संघाकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. राकेश, राकेश पुढचा चेंडू, शॉट अँड पनिश करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर ओ सोडली झेल. आता काय नक्की इक्वेशन आहे पाहूया. अल्पेश आम्हाला सांगत आहे की येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. हा धाव देखील थांबला असता, विकेट मिळाला असता, थोडासा दबाव सुरई टीम संघावर आला असता. इक्वेशन सोपं आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत काहीच भविष्याने होणार नाहीये. फिल्डिंग लावा आपण. 6 चेंडू मध्ये 4 धावा थांबवायचे आहेत. डगआउट मध्ये हालचाल सध्या सुरू आहे जयदुर्ग सुरई संघाच्या. बसण्यासाठी खूप सुंदर असा हा खेळाडू कक्ष बनवण्यात आलेला आहे सुरई संघाने, त्याच्यामध्येच बसून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. तिघांमध्ये चर्चा झाली. तिथे महेंद्र होता, संदेश होता आणि त्याचबरोबर किशोर होता आणि किशोरच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे 4 रन, आखिरी 6 गेंदे बचे और 4 रन बनाने किशोरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू भरपूर महत्त्वाचे असतील सुरई टीम संघासाठी. षटकार चौकाराने मॅच फिनिश होईल की सिंगल डबलने देखील काम बनेल. नक्कीच योगेश आज अनफिट आहे. योगेश पाटील मात्र त्याच्या जागेवर आपण पाहतोय किशोरला गोलंदाजी दिली गेली आहे. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेन्स करायचे खारबाव संघाला. पहिला चेंडू
राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फलंदाज सज्ज होते खेळपट्टीवर राकेश. सुरुवातीचे 2 चेंडू स्पष्ट होईल मॅच कोण जिंकणार आहे. आणि आता पहा व्हाईटनं सुरुवात केली आहे. अंपर डिसिजन फायनल डिसिजन आहे. अंपर इज बेच. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता इक्वेशन 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. वाईटचा धावा आलाय. निराश आहे गोलंदाज आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू विकेट आलाय. प्रयत्न करतो महेंदर आणि इथे विकेट मिळालाय खारबाव टीम संघाला. बॅटर आउट होते राकेश. मॅच बनवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक गोलंदाज किशोरचा आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज कोण येईल मैदानात मध्ये आपण पाहणार आहोत. विचार सध्या सुरू आहेत डगआउट मध्ये. सुनील मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच होत आहे खारबाव टीम संघाच्या माध्यमातून. मात्र फक्त 3च धावा वाचवायचे आहेत. 5 चेंडू टाकायचे सुरक्षित ते देखील. आणि या 3 धावा जे आहेत जयदुर्ग सुरे टीम संघाला कंपल्सरी बनवायचे आहेत. तुमची ड्रेसिंग कंप्लीट आहे पण तुम्हाला चेसिंग देखील कंप्लीट करावी लागेल. जवळून पाहताय जय वेताल कोपर संघ आपण पाहतोय संघर्ष करतोय चालू हंगामामध्ये. 3 ते 4 स्पर्धेमध्ये चांगला खेळ झालाय. पुढचा चेंडू किशोर. लाईन चांगली होती. बॅटची एज घेतलीये. प्रदीप जोशी चेंडू पर्यंत पोहोचतील का. आणि आता चेंडू जसं सीमेच्या दिशेने निघालाय आणि आता हा सामना इथे जिंकला गेला. जयदुर्ग सुरे टीम संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन जयदुर्ग सुरे टीम संघाचं. अभिनंदन ऑल टीम. हार्ड लक टफ लक शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष आई कालिका माता खारबाव टीम संघाचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणारच आहोत. कोण लकी खेळाडू आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट ज्याने चौकार षटकार ठोकले. नावातच दम आहे. नाव आहे सायमन. मुकेश पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला मुकेश.